पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। दत्तवाड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्यांचे मोफत वाटप, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। दत्तवाड येथील जिल्हा परिषद शाळा, कन्या विद्यामंदिर, कुमार विद्यामंदिर व बांबरवाडी शाळा दत्तवाड येथे शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका तथा भाजपा कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट रमा फाटक यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले। शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना भाजपा किसान मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले। ते म्हणाले की शासनाच्या आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या आणि सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मदत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने मनीषा जोशी, उपाध्यक्ष शिरोळ तालुका महिला मोर्चा, तेजस वराळे तालुका अध्यक्ष मागासवर्गीय सेल, कुमार पाटील दत्तवाड अध्यक्ष, राजगोंडा पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, संजय निकम, माजी सैनिक अशोक नेरले, चंद्रकांत सनदी, गुरुजी दुळापा मलिकवाडे, निखिल जोशी यांच्यासह रमेश खरपी, प्रकाश पाटील, चंद्रकांत बिरणगे, शिवगोंडा पाटील, मंदार जोशी, मनोज पवार, सुनील कुंभार, दिलीप चव्हाण, सचिन चव्हाण यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि दत्तवाड परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन आणि नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने ॲडव्होकेट रमा फाटक आणि शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानचे विशेष आभार मानण्यात आले।